पाणी तहान लागली, पाणी पिऊन येते. अरे धनु तू इकडे, मला बोलव इकडे, तू इकडे. मला बोलवते, वरती आले. अरे हिला पसम्याचा अटॅक आलाय. हा पकडून ठेवा नाहीतर कुणाला तरी खायची. काय करता दादा? काय मला भूक लागली. काय झालं? वहिनी अगं काय नाही, घरात गोड बनवायला लागलं ना की हिला गोड खावं असं वाटतं आणि खायचा अटॅकच येतो हिला. तू कर ग तुझं काम, आमच्यासाठी नेहमीच आहे. मला भूक लागली. माझ्या पोटात ना कावळे ओरडत नाही, बोंबला लागले. आम्हाला कळतंय काय चाललंय ते. तेरे बिना जिया जाए ना. काय झालं? सिलेंडर संपलाय. आपल्याकडे दुसरा सिलेंडर असेलच ना? अगं ते लग्नाच्या गडबडीत मी नंबर लावायचा विसरलो. अरे देवा, मग आता काय करायचं? तुला काय गरज होती हे सगळं अंगावर घ्यायची? पोरींचे असे पडलेले चेहरे बघवत नव्हते रे मला. आणि तसंही मी तुला वचन दिलंय की त्यांना त्रास होईल असं मी काही करणार नाही. आणि एक खरं सांगू, फक्त या लग्नामुळेच मी त्यांच्याशी जोडले गेलेले नाहीये रे. त्या माझ्या मामाच्या मुली आहेत, आमचंही एक नातं आहे. मग त्यांचं मी मन राखायला नको का? काय झालं? अरे गॅस संपलाय आणि दुसरा सिलेंडर पण नाही घरात. मी एक काम करतो, कोणाकडे ओळखी नाही का ते बघतो. दादा अरे काय करतोयस? नवरा मुलगा आहेस तू, पुढचे 9 दिवस तरी तू काही काम करायचं नाही बघ. हा, आणि आपल्याकडे पैलवान जोडी आहे की. चला जा, जुनं सिलेंडर घेऊन जा आणि नवीन घेऊन या. राजू, काय माहितीये का, माझ्याच भविष्यात लिहिलंय की जड वस्तू उचलायच्या नाही. काय रे पुढे? हा आणि आमच्या दोघांची रास एकच आहे. मग माझ्या पण भविष्यात तेच लिहिलंय ना, जड वस्तू उचलायची नाही. 0 मिनिटात उचलायचं बरं का सिलेंडर, आधीच सांगते, नाही तर तुमचं आजचं भविष्य बदलीन मी. कळलं का? मी एक काम करते, आज मी चुलीवर स्वयंपाक करते. आपल्याकडे चूल आहे ना? आहे अंगणात, पण सारून घ्यावी लागेल. अगं तुळजा, कशाला हे चुलीचं काढलेस तू? राहू दे, सोड सगळे. मी हातात घेतलेलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. अगं पण तुळजा, तुला चुलीवर जेवण करायला नाही ना आवडत? माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्याशा वाटतायत मला. जा बाई, तिला आपलं स्वयंपाकघर दाखव. ज्याची जागा जिथं तिथंच गेलं पाहिजे माणसाने. मला कोणी जबरदस्ती काम करायला लावलं ना, मला ते नाही आवडत. आणि सत्यजितच्या आजीने जर मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं असतं रे काम. आणि इथे तर मी माझ्या इच्छेने करते. तुला खरंच अडचण नाही ना? प्रेमाने सांगितलं तर कुठल्याच बाईला काहीच अडचण नसते रे. पण आपल्याकडे होतं काय, तर बाईला गृहीत धरलं जातं. ती करते म्हणून तिनेच केलं पाहिजे, तिचंच काम आहे हे, असं लोकांना वाटू लागतं. आणि अशा लोकांचा मला राग येतो. बाईला जर एखादी गोष्ट जबरदस्ती करायला लावली तर ती कधीच नीट करू शकत नाही. पण तेच तिला प्रेमाने सांगितलं तर तिच्या इतक्या सुंदर पद्धतीने दुसरं कोणीच करू शकत नाही. कसलं भारी बोलते ग वहिनी तू. चल, मला चूल दाखव आता. लवकर चला, त्या पप्पीनं धनु तिला अडवून ठेवलंय, नाहीतर तिच्या शिरात चेपवल. चला.
तुळजा खरंच किती समजूतदार आहे. माझ्यासाठी या घरात थांबली. आत्ता पण माझ्या बहिणींचं मन जपते, त्यांच्या इच्छा पूर्ण करते. मला पण एका वर्षाच्या आत माझ्या बहिणींची लग्न करून तिला दिलेलं वचन पूर्ण केलं पाहिजे. तुझ्याकडे बघून कळतंय मला, बाई चूल आणि मूल एवढंच करण्यासाठी जन्माला नाही आली. तिच्या इच्छेने ती जगातली सगळी कामं करू शकते. फक्त तिची इच्छा जपणारा, तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला पाहिजे. मी पण माझ्या बहिणींसाठी असाच नवरा शोधणार, जो त्यांची इच्छा जपेल, त्यांना मोकळीक देईल. जिथं त्या आपल्या मनानं सगळ्या गोष्टी करतील, तिथं जबरदस्ती नसेल तर प्रेम असेल. मस्त वास सुटलाय. तुळजा वहिनी, तू केलेलं शिऱ्याचा घास ना पहिले दादाला भरव आणि मगच सगळ्यांच्या दाटात वाढ. हा थांब की जरा. तुळजानं यात साखरऐवजी मीठ टाकलं का काय? लई खारट झालाय शिरा. पण तुळजाने इतक्या प्रेमानं केलं, तिलाही सांगितलं तर वाईट वाटतं. कसा झालाय? भारी झालाय. नागकुळा विषयच नाही तर एवढा भारी शिरा ना आयुष्यात मी कधीच खाल्ला नाही. मस्त झालंय. वहिनी पटकन वाढ की मग आम्हाला पण. हा माझ्या बायकोने एवढं प्रेमानं केलंय माझ्यासाठी, मीच खाणार ते. बाकीच्यांनी खाल्ला तर त्यांना कळेल तुळजाला शिरा बनवायला नाही जमलं, मग तुळजाला पण कळेल. नाही, मला तुळजाचं मन नाही मोडायचं. अर्धा आधा तो शिरा बघ केवढा आहे.
स्वतःला नाही संपणार. द्या आम्हाला सगळ्यांना. नाही तर काय माझ्या एकटीने पण संपणार नाही त्यो. ऐ शिरा कसा संपवायचा ह्याची आयडिया देऊ का? हा दि की. सोपं आहे. अरे तो शिरा का नाही तो थोडा 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 सगळ्यांना वाटून टाकायचा. नाही मी नाही कोणाला देणार. मी आज दिवसभर शिराज खाणार आहे, दुसरं काय खाणारच नाही. म्हणजे सकाळ दुपार रात्र 3 टाइम शिराज खाणार मी. ए दादा, त्या काय वहिनी पेशंटला देते तसल्या गोळ्या आहेत का 3-3 वेळा खायला? अरे शिरा येतो नाश्त्याच्याच टाइमला खायचा. मग काय दादा, आम्हाला पण बघू दे की वहिनीच्या हातचं खाऊन कसं लागतंय ते. हा जास्त नको देऊ, वाईट थोडस दे की. अरे मी कधीपासून वाट बघते तुला माहितीये का? एवढं मोठा अटॅक सहन करून बसले मी इथं. आणि तुम्हाला एवढं तर शिरा पण देणार नाही. दे ना थोडस दे ना. धनू, मी कधी तुम्हाला खाण्यापासून अडवलंय का? पहिल्यांदा काहीतरी मागतोय आणि माझ्या बायकोने एवढं माझ्यासाठी केलंय प्रेमानं, ते पण खाऊन देत नाही तुम्ही. ठीक आहे, खाऊ दे त्याला. वहिनीने केलेला प्रेमाचा शिरा आहे नाही का तो. अरे हळू ठसका लागल. अरे सूर्या, आम्हाला नग दिवस पर निदान तुझ्या बायकोला तरी दे की, भरव की तिला. तिनं तुला कसा भरावला तसा. नाही, तिला पण नाही मिळणार आता. एवढा कसला भारी शिरा बनवलाय तुझं ना, जे तू कुणाला बी दिना झालंस. अरे दादा, पण तो तिचा हक्क आहे ना. तिला तरी भरव की. हा भरव. वहिनी माझ्या वाटणीचा दूध खा. बरं तू हा दादा, तू जर वहिनीना घास नाही ना भरवला परत त्या काय बनवणार नाही का तुझ्यासाठी. सूर्या, भरव पटकन, नाहीतर हे शांत नाही बसणार. भारी झालाय है ना. अगं धनू धनू धनू. सूर्या, हे किती खारट आहे. तू कसा संपवलास? तू सगळ्यांचं मन जपतीस, मला नकोय तुझं मन जपायला. आणि हे मी काय आपलं लग्न झालंय म्हणून नाही करत आहे. लग्न आधीपासूनच आपलं जे नातं आहे ना, ते जपतोय मी. अगं धनू हळू हळू. बस बस. नाही नाही नाही. अगं अरे वहिनीने लईच भारी शिरा केलेला दिसतोय. धनू ती कसली खुश झाली बघ. अगे मागे थांब थांब थांब. अगं थांब, तुला एक गाज देणार नाही. ती गेली माग पडत. वहिनी, दादा लय खाय घालू नका चांगलं. दुकानात यायचं नाही, इथंच घरात बसल. ग धनू दीदी, काय झालं? चांगलं नव्हतं का शिरा?
अगं खूप मीठ होता, नुसता खारट होता. दादाने कसा खाल्ला कोणच ठाऊक. दादानं खाल्ला कारण त्याला वहिनीचं मन जपायचं होतं. तू पण सांगू नको कुणाला, नाही तर दादाला वाईट वाटेल. नाही सांगणार. चल. धनू कसा वाटला वहिनीच्या आजचा शिरा? एकाच घासात पोट भरलं माझं. वहिनी आता तूच बनवायचा आमच्यासाठी शिरा आणि आम्ही दादाला अजिबातच देणार नाही. बनवशील ना? करेल की. हा सूर्या, ए सूर्या, छत्री काकांचा आवाज आहे, म्हणजे डॅडी पण येत असणार आहेत. सूर्या, सूर्या, अरे काय चाललंय तुझं? अरे मी इथं उभा आहे, तिकडे काय बघतोयस? नाही, तुम्ही आलाय म्हणजे डॅडी पण आले असतील ना. हे, काही कार्यक्रम असला तर डॅडी येतात, आणि आता डॅडी तुझ्या घरी येतील असं विसरूनच जा. या जन्मी तरी डॅडी तुझ्या घराचा उमरा चढत्याल असं मला काय वाटत नाही बाबा. ओ छत्री काका, अहो कशाला आलाय ते बोला की. उगा पुढचं रान कशाला हाणताय? नाही तर काय. ते व्हय, मी लाडू घेऊन आलोय. आत्यानं बुत्ती पाठवलीये का? नाही पण जेव्हा नवरी माहेरी जाते तेव्हा तिच्या संग पाठवतात ना. जाऊ दे की राजू. आता आत्याने एवढं प्रेमाने लाडू पाठवलेत तर घेऊया की, खाऊया. जालिंदर दाजींनी लाडू पाठवलेत म्हणजे त्यांच्या मनातला राग नक्कीच गेलेला असणार आहे. खरंच मला माहित होतं डॅडी मला आणि तुझ्याला एक दिवस माफ करतील म्हणून. डॅडी लय मोठं मनाचं. लाडूवरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचला? तुम्ही समजताय तसं काय नाही. मग हे लाडू गोड जेवण काय फक्त आनंदाच्या प्रसंगीच करतात का? दुःखाच्या प्रसंगी बी गोड जेवण करावंच लागते की. हे लाडू तुळजाच्या श्राद्धाचे आहेत. डॅडीने तुळजाचं श्राद्ध घातलंय. अख्ख्या गावाला जेवण घातलं, त्याच हे लाडू आहेत.